नमस्कार मंडळी, मी योगेश चनवणकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत घारापुरीला, म्हणजेच एलिफंटा केव्जला. मुंबईतील ही खूप जुनी गुफा आहे. आता हे मुंबईतला ह्याच्यासाठी बोलतोय की मुंबईमध्ये हे सोडून पण अजून भरपूर गुफा आहे, तेही हळूहळू आपण पुढचे कधी व्लॉग्स केले तेव्हा बघू. पण आज आपण ज्या गुफेमध्ये जातो त्याचं महत्त्व इतकं आहे की महाराष्ट्र टुरिझम जे आहेत त्याच्यामध्ये ही जी त्रिमूर्ती आहे ती त्रिमूर्ती सुद्धा इथूनच हे केलेली घेतलेली आहे त्या लोकांनी तो फोटो. तर या चला आपण बघूया, जाणूया सगळं कसं जायचं, हा प्रवास कसा करायचा आहे. मी तुम्हाला सीएसटी स्टेशन पासून ते गेटवे ऑफ इंडिया आणि मग गेटवे ऑफ इंडिया वरून एलिफंटा केव्जला सगळं सांगेन कसं जायचं, तुम्हाला तिकीट काय आहे सगळ्याची, बसनी किंवा टॅक्सीने तुम्ही गेलात तर कसा प्रवास आहे, तर ते सगळं ए टू झेड तुम्हाला सांगतो. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता डायरेक्टली तुम्हाला घेऊन जातो पहिलं राणीच्या बागेत. आता तुम्ही विचार करत असाल की हा एलिफंटा केव्जला जायचं बोलला, तिथून आता हा राणीच्या बागेत काय घेऊन जात आहे. तर या आपण जाऊया बायकाला राणीच्या बागेत. इथून आपण सुरुवात करूया एलिफंटा केव्जला. तर आता आपण आलो आहोत बायकायला राणीच्या बागेत, म्हणजेच वीरमेहता जिजाबाई उद्यानला. इथून आपण सुरुवात करणार आहोत एलिफंटा केव्जची. तर मी तुम्हाला सांगतो, आता आपण एलिफंटा केव्जचा हत्ती बघायला आलाय. एलिफंटा केव्जचा एलिफंटा हा बायकायला आहे. हा बघा, तुम्ही खूप वेळा इथे हा हत्ती पाहिला असेल, पण तुम्हाला माहिती होतं का की हा हत्ती हा एलिफंटा केव्जच्या हत्ती आहे. तर बघा हा सुंदर हत्ती. तर हा हत्ती आहे ना, पोर्चुगीज लोक जे होते ना त्यांना हा त्यांच्या देशात घेऊन जायचा होता, म्हणून त्या लोकांनी आहे ना क्रेननी हा हत्ती उचलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये हा हत्ती डॅमेज झाला आणि हा हत्ती डॅमेज झाला त्याच्यामुळे ह्या लोकांनी हा हत्ती इथेच ठेवला. म्हणजे तुम्ही आत्ताही हा हत्ती बघितला ना तर तुम्हाला कळेल की एकदा हा किती भव्य हत्ती होता आणि हा कशा प्रकारे हा हत्ती डॅमेज झालेला. हा एकदा महिना एंट्रीला होता त्यावेळेला, कारण हत्ती आहे ना हे नॉर्मली आपल्या हिंदूंमध्ये आपण एंट्रीच्या वेळेला नाही ठेवतो, पण काय काय मंदिरांमध्येही तुम्ही असे बघितले असाल हत्ती. वैभव दाखवण्याचं प्रतीक म्हणून हे हत्ती ही पूर्वी असायचे. आणि ही बघा ही पेंटिंग आहे पहिलं हा हत्ती जेव्हा तिथे असेल ना तेव्हाची. डे 2 तर आज जातो हे एलिफंटाला. काल तुम्ही बघितलेलं आपण बायकायला गेलेलो आणि आज आपण जातो आहे आता डायरेक्टली गेटवे ऑफ इंडियाला. चला, म्हणजेच एलिफंटाला जाण्यासाठी. बघा बघा ब्लॉगर, बघा ब्लॉगर बघा, हा ब्लॉगर मस्त ब्लॉगिंग करतोय, मराठी ब्लॉगर दुसरे. हा बघा. आणि तो तिसरा आमचा एसे कुठे गेलाय? एसे नाही भेटेल. समोर एसे समोर आहे, जरा झूम करून दाखवतो. येस, हा बघा हा गाणी गातो ऐसे, आमचा गाणारा, कॉपीराईट न देणारा गाणी गाणारा ऐसे, आमचा मुंबईचा सिंगर एसे. नमस्कार मंडळी, दोघे जण आलेले आहेत. आता माझा मोबाईल मला चालू करायला लागेल. भरपूर चेंज दिसतात तुम्ही. दाढी काय दिसतंय? विलन जरूर आलाय काय काही रोज बघूया आता कुठचा भेटते. थलपती विजय भेटेल. थलपती विजय तिकीट काढली आहे बसची. आणि ह्याच्यानंतर आता मिलिंदचा कॉल येतोय की मी टॅक्सीमध्ये मी तुम्हाला घ्यायला येतो. कुठे? जेजेच्या ब्रिजवर आहे. आता बोलतोय मी तुम्हाला घ्यायला येतो टॅक्सीने. आम्ही पोचलो इकडे. आमची बस पण आली. हां, बस पण आली. गेटवे जवळ पोचलोय. मिलिंद कोत आमचे 12 रुपये द्या. ओ साऊथ इंडियन डॉन, साऊथ इंडियन डॉन, ओ साऊथ इंडियन डॉन.
आम्ही पोचलो. आमच्याबरोबर एक लॉन पण आला आहे. नमस्कार. लॉन कोणाकोणाला मारणार आहे आज? आज बघूया कोण कोण माझ्या तावडीत भेटतं इथे. हे कमी लोक आली आहेत त्याच्यामुळे आज कमी लोकांना बघूया. ओके, मिलिंदला पहिलं उडव. मिलिंदला शोधतोय मी. तो बघ, गणेश पण असं आहे ना, गणेशला बोललो मिलिंदला कॉल कर, तर गणेश मिलिंदला कॉल करायचं सोडून गणेश व्लॉग बनवतोय. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. असे अध्यक्ष कुठे? मेला अध्यक्ष कुठे? मेला चांगला होता. नको भाई, आपल्याला पोचायचं. हे बघ, या डॉननी मारलं. ह्या डॉननी विलन आहे, विलन. हा बाई, यांनी मारलं. विलन यांनी मारलं. यांनी मिलिंदला मारलं. डॉन ब्लॉक करतोय. बघू, तुम्ही बघू शकता. डॉन कॉपीराइट लागेल. मिलिंद दादा, तुम्ही कुठे आहात? आम्ही दिवस आहे त्यामुळे हा बघा, भरपूर गर्दी आहे आणि समोर मिलिंदचा भूत आला. अध्यक्ष, तुम्ही राजीनामा द्या. अध्यक्ष पहिले झाले. अध्यक्ष, तुम्ही राजीनामा द्या. टायमावर वेळेवर असतो. वेळेचा आपण उपयोग करावा. 8ला पोचायचं होतं आणि वाजले किती? हे काय लागले तुमच्या 9 वाजले. आता इथून आपल्याला तिकीट काढायचे 290. आता कुठे? आता डायरेक्ट आपण जायचं. तिकीट नाही काढायची. तिकीट काढा पुढे. चला ना मग, कोणाची इंट्रो घेऊन वाट? दे. मला इंट्रो घेऊन हो, नंतर हो, नऊची ट्रेन. हो, नऊची बोट होती. नऊची. हो, हे असे युट्यूबर, हे युट्यूबर आहे. हे आजकालचे हे युट्यूबर. मैं गाली नहीं दे सकता. गाली नहीं देगा. फैमिली देखती है, ये वरना बघा, मैं ये ऐसे हा ऐसे गाली टाइमपास दूं, चाललाय ऐसे ऐसे यांचा. गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े. इथून जाणार आहे एलिफंटाला. मग काय करायचं? आमचं युट्यूबवरचे युट्यूब आहे. एलिफंटावरची कसला? धमाल येणार आहे ना. कसला काय आहे? टाइमपास. हा बघा, इथे दुसरा टाइमपास चाललाय. इथे 1 नाही काढली ना. 2 3 4 हे सगळे टाइमपास करत आहेत. यांच्या आयुष्यामध्ये यांना काय ठेवलंय? यांचं पहिलं लग्न करून टाका. याचं झालेलं आहे. तुझं झालंय? याचं पण झालंय. याला विचारूया, तुझं लग्न झालंय? तुझं पण नाही झालंय. या दोघांचं पण लग्न कर. इथं फोटो काढायला. हे बघा, या दोघांचं झालंय फक्त. मंदार, गणेश, अजून 1-2 येणार आहे. थोडं उशिरा येणार आहे. नमस्कार. हा, थोडे उशिरा येणार आहे. 8 वाजता बोलवलेलं, 9 वाजून गेले तरी येत नाही. हे काय? तुम्हाला काय वाटतं? अध्यक्षांनी राजीनामा द्यावा का? खरं बोला. खारापुरी नाही. चला, पैसे काढा पहिले. चला, तू पैसे भरणार. अध्यक्ष तू आहे. पैसे कोण भरणार? मिळेल ना. अध्यक्ष पैसे भरणार सगळ्यांचे. आम्ही असं ऐकलंय, आज अध्यक्ष सगळ्यांचे पैसे भरणार. एकूण एकाचे सगळे. हे घ्या पटकन 290 काढ. बघा, आमची साधी बोट. एवढा मोठा डॉन अशा बोटीमध्ये बसणार. कसं वाटतं? या एका माणसामुळे आम्हाला लेट झालं आहे, पण आमची बोट निघाली आहे. आणि याच माणसामुळे, या एकट्या माणसामुळे आम्हाला खाली बसायला लागलं आहे. स्वतः टॅक्सीने येतो, आम्हाला बस न्यायला लावतो. हो लालबागचा ब्लॉगर. हो लालबागचा ब्लॉगर. आयुष्यात कधी लालबागचा राजा दाखवला नाही आहे. लेट येणारे अध्यक्ष लेट लाईफ जॅकेट घालतात. अध्यक्ष उलटा लाईफ जॅकेट घालतायत. अध्यक्ष काही कामाचे नाहीत. अध्यक्ष सगळे काम उलटे करतायत. काय आहे आमचे अध्यक्ष असे? अध्यक्ष कसं जमतं असं तुम्हाला? ओके, तर मगाशी सांगितलं नव्हतं, तर ही आहे गेटवेची तिकीट. 280 रुपये रिटर्न तिकीट आहे. संध्याकाळपर्यंत सांभाळायला लागणार, म्हणून ही ड्युटी आम्ही मिलिंददादा यांना देतो आहे. कारण आम्हाला वाटतं की मिलिंददादाच हरवू शकतात, त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. आणि मिलिंददादांनीच आमच्या सगळ्यांचे तिकीटचे पैसे भरले. थँक्यू मिलिंददादा. रिटर्न आहेत सर, तिथे लिहिलं आहे रिटर्न. आणि हा बघा, हा गणेश आठवे. मिलिंद खोतवर काय मत तुमचं? आपला अध्यक्ष बाजूला म्हणून सपोर्ट आहे आपल्याला.
जॅकेट नाही घालत आहे. लॉन आता जाऊ दे. हा ब्लॉगमध्ये गणपती पण येणार नाही तर बोललो असतो. हा बघा हा डॉन. लालबागच्या वा. वल्लवरे नखमा हो वल्लवरे रामा वल्लवरे नखमा हो वल्लवरे रामा मी ढोलकर दर्याचा राजा. दर्या दाखवा. अरे दर्याला आणि आपण पोचलो आहे घारापुरीला. हे बघा हे समोर बघा, इथे आता ती बोट थांबेल. आणि हे बघा हे त्यांचं गाव आहे आणि आपल्याला जायचं आहे वरती गुप्तर. बघा पोचलो आपण. आणि हा बघा मिलिंगचा हात आला मध्ये माझ्या. आम्ही पोचतो आहे. कसं जमतं हे माझ्याच व्हिडिओची वाट लावायला. तो कसं हे करतोय ना अख्ख्या माझ्या व्हिडिओची वाट लावून. ट्रेन बघा ट्रेन. मिनी ट्रेन ही बघा मिनी ट्रेन चालली आहे कशी. मी पोचलो एलिफंटा जेटी. इथून उडी मारून जायची आहे की काय. पोचलो आम्ही एलिफंटा जेटीला. तर आपण पोचलो आहे एलिफंटा जेटीला आणि आता पळायचं आहे कारण ट्रेन आमची गेली आहे. आता बघूया काय ठरतंय पुढे ते. तर 18 रुपये प्राईज आहे मिनी ट्रेनची. थोडा वेळाने आता इथे मिनी ट्रेन येईल. इथून वाट बघतात. सगळ्याला तुम्हाला आहे ना वेगळी तिकीट काढायला लागणार आहे. बघा आमची मिनी ट्रेन आली आहे. टॉय ट्रेन. दोघांचं झालं आता परत येता ये. सगळ्यांच्या ब्लॉकमध्ये ते ट्रेन निघाली आमची आता. मला कळत नाही की सगळे एकसारखंच का बोलत आहे. कोणाचाही ब्लॉग बघा सगळ्यांचा ब्लॉग एकसारखाच दिसणार आहे. तिथे बसलो बरा असतो रे. आम्हीच ट्रेन चालवणार. ट्रेन ऑटोमॅटिक चालली. काय बोलतो हा बघा आमच्यावर मिलिंद आहे. मिलिंद त्याचा ब्लॉग बनवतोय. त्याच्यानंतर गणेश आहे. गणेश काय माहिती काय करतोय. त्याच्यानंतर मंदार आहे तो असाच बिचारा बसलाय मगासपासून. आणि त्याच्यानंतर आमचा डॉन 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 डॉन. रेलगाडी ऑगी की है रेल चलती. आपण आता इथून परत चालत जायचं आहे पुढे. आणि बघा ट्रेन गेली. बाय बाय ट्रेन. बाय बाय मिलिंद. बाय बाय डॉन. पहिलं आहे ना इथे मार्केट आलेलं आहे एलिफंटाचं. ग्रामस्थ हे सगळे विक्री करतात. मॅग्नेट्स. अजून आता पुढे जाऊन बघूया काय काय आहे. इथं मार्केट आहे. इथून तुम्ही काय हवं तर खरेदी करू शकतात. उसाचा रस बेस.
गन्ने का ज्यूस 10 रुपये. तर चला आता हे बघा, इथून आता आतमध्ये एंट्री करायची तिकीट आणि मग त्याच्यानंतर पुढे काढायचे ते एलिफंटाचे तिकीट. हे बघा, ही आहे तिकीट 5 रुपये प्रत्येकाची. लहान मुलांना 3 रुपये, स्टुडंट्स यांना 1 रुपया. हे बघा, प्रत्येकी 5 जण आलो आहे. 5 रुपये एक एंट्री तिकीट आहे. आता ह्याच्या पुढेची आपल्याला तिकीट काढायची आहे ती एलिफंटा केव्सची. ही फक्त गावी एंट्री करायला तुम्हाला तिकीट होती. एंट्री केल्या केल्या आम्हाला माकडं दिसले, सिटीस मंकेस. चला आता इथून एंट्री एलिफंटा पोर्ट हॉटेल. इथं फक्त थांबव ना, कारण माकडं भरपूर आहेत आणि काही मोबाईल पण घेऊन जातील तुमचा. आणि आम्ही शूट करतोय. हा बघा, आणि आता इथून पुढे चालत वरती जायचं आहे. आणि हे मेले येतच नाही आहेत. एवढा टाईमपास चालला आहे ना ह्या लोकांचा. तुमच्या स्पीडने 2 तास. आणि डोंगर संपून आपण पोचलो आता एलिफंटाला. आता शेवटची तिकीट आहे एलिफंटाची. किती रुपये असेल बघूया. ही आहे ना 35 रुपये तिकीट आहे. तिकीट काढून तर मला बघा, इथून आत यायचं आहे आणि इथे गुफा आहे. ही आहे पहिली गुफा. इथे कॅश चालत नाही आणि नेटवर्कचेही भरपूर इश्यू आहेत. तर तिकीट काढताना तुम्हाला आहे ना खूप वेळ जाणार आहे. चला, तिकीट तर झाली आमची. आम्ही आता डायरेक्टली आता गुफेत जातो. तर इथे आहे ना घारापुरी लेणीचा पूर्ण इतिहास लिहिलेला आहे. तुम्ही स्टॉप करून हे वाचू शकतात. खूप सुंदर इतिहास आहे. लेणी क्रमांक 1. असं कोडलं सेम दगडांमध्ये. हो, आता शिवाची ही पहिली मूर्ती. पोर्तुगीजने ही मूर्ती आहेत ना सगळे तोडलेले आहेत. हे आहे, देवी आहे, ब्रह्मा विष्णू गणपती पण आहे. पुढे आहे महायोगी शिव. ऑलमोस्ट सगळे मूर्ती आहेत नाही तर खंडित झालेल्या आहेत. योगमुद्रेमध्ये शिवशंकर. इथे समोर तुम्ही बघू शकतात की गरुडावर महाविष्णू बसलेले आहेत. पद्मासनावर महादेव शिवशंकर आणि खालती आहे बघा, कदाचित. आणि हे आहे 2 द्वारपाल आणि ह्या दोन्ही द्वारपाल खूप मोठे आहे. फक्त सगळे जीर्ण झालेले आणि आतमध्ये ही शिवलिंग तुम्ही बघू. आता आपण बघतो आहे हे ती जगप्रसिद्ध त्रिमूर्ती तत्पुरुष, अघोर आणि वामदेव असे हे शिवशंकराचे 3 मुख आहेत. खूप सुंदर मूर्ती आहे ही. आणि यापुढे ही आहे भागीरथी, म्हणजेच गंगा अवतरणाची कथा. ज्या वेळेला स्वर्गातून पृथ्वीवर गंगा येणार होती तेव्हाची जी कथा होती ती ही. आणि त्यानंतर ही आपण बघू शकतो ती अर्धनारी नटेश्वराची मूर्ती. शिव आणि पार्वती यांचं एकत्र रूप हे या मूर्तीमध्ये तुम्हाला बघायला भेटते. खूप सुंदर कोरीव काम होतं या मूर्तीमध्ये. त्याच्यानंतर ही शिव आणि पार्वतीच्या लग्नाची गोष्ट आहे. एका साईडला शिवशंकर आणि पार्वती माता असे दोन्ही तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर मूर्ती आहे. सगळे देव आलेले आहेत तिथे. हे बघा तुम्ही बघू शकतात. या पूर्ण याच्यामध्ये खूप सुंदर मूर्ती होती ही. त्याच्यानंतर योगपुरुषामध्ये ही मूर्ती होती. त्याच्यानंतर पश्चिम भागातली ही शिवशंकराची मूर्ती. सगळ्या भागांमध्ये आहे ना एक शिवशंकराचे मंदिर आहेत. तर हे बघा ही मूर्ती आहे त्यात. आणि त्याच्या पुढेच आहे ना हे त्यावेळेला आहे ना साठा होता पाण्याचा. आणि त्याच्यानंतर ही सगळ्यात सुंदर मूर्ती ह्याची आहे. अंधकासुराचं वध करतानाची ही कथा आहे.
तुम्ही शिवपुराणामध्ये ही कथा ऐकली असेल. मग त्याच्यानंतर हे खूप सगळे पिलर्स होते, त्याच्यामध्ये ही गणपती बाप्पाने होते. त्याच्यानंतर हे बघा, हे तुम्हाला माहिती असेल तर रावणाने ज्यावेळेला कैलाश पर्वत उचललेला त्यावेळेला शिवशंकरांनी आपल्या फक्त अंगठ्याने तो कैलास पर्वत रोखलेला, त्याची ही कथा. पुढे अजून भरपूर असे हे आहे शिल्प आहे तिथे बघण्यासारखे. तुम्ही एकदा या आणि नक्की बघा आणि कसे वाटले ते सांगा. आता दुसरी गुफा ओके. आता ही आहे ना, समोर आहे ना, हा गुफा नंबर 1 आणि गुफा नंबर 2च्या मध्ये आहे ना ही नंदीची, इथे ना नंदी होता. आणि समोर हे बघा, इथे समोर आहे ना शिवशंकराचं मंदिर आहे, त्याच्यासमोरच हा इथे नंदिकेश्वराची ही जागा होती. तर हे बघा, इथे आहे ना दोन्ही साईडला आहे ना व्याळ आहेत, याळी आहेत. फक्त त्याच्यामधला एक जो आहे ना तो खंडित झालेला आहे. पण तुम्ही बघू शकतात की हे 2 द्वारपाल किती जुन्या ह्या मूर्ती आहे. साधारण एक 2ऱ्या शतकातली मूर्ती आहे. आणि आपले लाडके गणपती बाप्पा, ही पण खूप सुंदर मूर्ती होती आणि मोठी होती गणपती बाप्पाची. आणि स्कंद म्हणजेच कार्तिकेय सोबतच हे बघा, इथे आहे ना अष्टसिद्धीही आहेत आतमध्ये तिथे खूप. आणि बघा गणपती बाप्पा सुद्धा. बघा पुढे इथे अनेक सिंह पण आहे, त्याचं माहीत नाही काय येतं. पुन्हा आता आपण आलो आहे आणि ही गुफा क्रमांक 3. बघा ही तिसरी गुफा. बाकी 2 गुफांपेक्षा ही गुफा आहे ना थोडी छोटी आहे. आणि बघा हा असा रस्ता जायला गुफेच्या इथे. तर बघा हे जी गुफा आहेत ना, इथे बसून आहे ना ध्यान करायचे ते लोक. छोटी गुफा आहे ध्यानासाठी बसायला. गुफामधून बाहेर आलो ना तर हा चोर मार्ग असावा खाली जायला. तर या चला, ही तिसरी गुफा पण छोटी होती. इथून बघा दोन्ही साईडला हे आहेत, फक्त ध्यान करण्यासाठी होती. ही आहे आता 4थी गुफा. हे बघा इथे 3 नंबर गुफा होती आणि ते 4 नंबर गुफा. जसे आपण बाकीचे जे 2-3 शिवशंकराची शिवलिंग बघितली, त्याचप्रमाणे इथेही शिवलिंग असावी असं वाटतं. कारण 2 द्वारपाल आहे, मधला हा जो बेस आहे ह्याच्यावरच ती शिवलिंग एकेकाही असावी. त्यामुळे कृपया करून ह्याच्यावर बसू नका कोणी. आणि ही पुढची गुफा. आता रांगेत सगळे गुफा आहे जसे तुम्ही पुढे जाता. जसं मी तुम्हाला मगाशी बोललेलो की 2 द्वारपाल असतील आणि त्याच्या आतमध्ये एक शिवलिंग आणि त्याच्या खालचा जो बेस. पण ह्या गुफेमध्ये ना त्यातल्या त्यात कमानी खूप चांगले दिसत होते, बाकीच्या ह्याच्यामध्ये ते खूप जास्त डॅमेज झालेले. इथे त्यातल्या त्यात ते होते. आणि त्याच्यामध्ये आहे ना अजून एक आतमध्ये जायलाही एक बोलतात ना एक छोटी अशी रूम टाईप होतं. आणि त्याच्यावरून आहे ना आपण समोरची जी गुफा आहे ती सुद्धा बघू शकलो. थांबा मी तुम्हाला तीही गुफा दाखवतो कशी आहे ती. ही एक गुफा आहे. ह्या गुफेमधून आपण डायरेक्ट आहे ना त्यावाला गुफेत पण जायला आहे. तुम्ही जी गुफा बघितलेली ती. त्याच्यानंतर थोडं खाली जाऊन आहे ना अजून 3 गुफा होत्या. पण त्यातली आता एक गुफा ही आता इथे दगडी आणि पडतात म्हणून ती बंद केली. आणि पुढच्या 2 गुफांचे ते आता जायला देत नाही, माहीत नाही का. तर बघूया. हे बघा हा समोर ना डॅम आहे. नाही बघा तिथून ना खालती जायला रस्ता आहे. मोस्टली सगळे गावाला इथूनच पाणी भेटतं या. पण अनफॉर्च्युनेटली बऱ्यापैकी पाणी सुकलेलं आहे. तर गुफा सगळे बघून झाले आहेत आणि आता आम्ही जात आहोत तो बघायला. हो गणेश, कसं वाटली तुला? मस्त होत्या, लेणे 1 नंबर होत्या आणि भारी वाटलं. आता हळूहळू गर्दी पण वाढत चालली. आम्ही सकाळी आलो म्हणून आम्हाला व्यवस्थित भेटलं बघायला वगैरे, फोटो शूट वगैरे करायला भेटलं. आता इकडनं आम्ही जेव्हा मगाशी तिकीट वगैरे काढली
तो तिथे काय करतोय हा माणूस इथे काय करतोय हे? हा बघा हा दगडांमध्ये काय शूट करतोय त्या माणसाचं एक वेगळंच चाललेलं असतं. आणि आता चला आपण जाऊया. हे बघा इथे आता हे आहे वरती तोफ आहे ती तोफ बघायला जाऊया आता. हे बघा आता असं ना वरती जायचं आहे. कुठे गेला तो लालबागचा मिलिंद चाललेला आहे. तुम्हाला माहिती आहे ना कॉपीराइट लागेल. तर मिलिंदजी खोत एलिफंटाचं दर्शन कसं झालं. आम्ही त्यात 6वी आणि 7वी लेणी पाहायला मिळाली नाही आम्हाला. 500 मीटर जायचं आहे. बघूया पुढचा रस्ता कसा आहे. आणि ही लोक सगळे एकसारखेच सगळे व्लॉग बनवत आहेत ना. अरे ते सोड केपी स्टॉल केपी स्टॉलच्या इकडे आपल्याला स्टॉल लागलेला आहे. केपी स्टॉल आलेला आहे इथे. आणि आता तुम्हाला खूप आनंदाची बातमी. आनंदाची आणि चला आता ह्याच्यानंतर मला नीरज कडून शेवा खायच्या आहेत का ते कळेल तुम्हाला लवकरच. हा बघा ना हा रस्ता आहे ना प्रॉपर असा गावच्या सारखा वाटतोय. हा बघा फुल गावच्या सारखा रस्ता वाटतो. आणि हे बघा ना असं वाटतं हे दरी आणि हे सगळं. हा गणेश भारी वाटते मस्त इथं शांत शांत. खाली जरा थोडा म्हणजे पब्लिक भरपूर होते इकडं शांत वाटतं. हा इथे बरं हे बघा ना तुम्ही बघू शकता का खूप क्वचितच जण आहेत. असं वाटतं की आम्ही इकडं आलोय. कुठे ते आपलं इकडे गेलेलं ना नेचर पार्क. नेचर पार्क. हा फक्त जरा एक्स्ट्रीम हे पण मस्त आहे. हे मस्त पावसाळ्यात मजा आली असते म्हणजे निसर्गाचं एक सानिध्य आहे. मस्त निसर्गाचं एक हे वाटतं. फक्त जरा आमची टीम थकली आहे. हे बघा हे कधी येतील ते आता बघा काय करतायत काय ती लोक ते माहीत नाहीत काय चाललं. आणि हा बघा हा पडता पडता वाचलाय एकदम तुम्ही बघू शकतात. मिलिंदजी शेठ साहेब. हा दगड माहिती आहे का? हा दगड काय दगडाचा पण इतिहास आहे. मागच्या जन्मात आहे ना गणेश इथे आला होता आणि बसला होता दगडावर. आपल्या याच्यावर काय मत. मला आठवत ओके मागच्या जन्माचं तुला कसं आठवेल. एक व्हिडिओ ह्याचा का कोणी इथं बाटल्या फेकू नका. बघा इथे किती घाण केली. ॲक्च्युली कॅरी करा. आणि तिकडे शक्यतो प्लॅस्टिक ॲक्च्युली टाळाच. त्या लोकांनी डस्टबिन पण लावले. हे बघा काय हालत करून ठेवली आहे. म्हणजे का हे बघा प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत अशा फेकू नका कृपया. तर हे बघा ना हा निसर्ग बघा किती सुंदर आहे. आणि खालतीच किती कुरूप झालेलं आहे. त्याच्यामुळे बाकी सगळ्यांचं वेगळं चाललं आहे इथे. आणि या मंदारचं इथे वेगळं काहीतरी चाललं आहे. काय मंदार काय बोलतो. कसली मजा आली. काय होतं मजा येण्यासारखं. सगळे बाटल्या दाखवत आहे बघा किती मस्त आहे. कुठे दिसतोय बोट. अरे ती बघ ना समोर. भाई गणेश तुझी ती बोट बोलते. ती बोट पहा समोर. मग आपण येताना बघितलं ती बोट ही. डोंगर आलास ऑलमोस्ट. आता हे बघा थोडे स्टेप्स आहेत आणि आता आपण पोचू. हे बघा इथून आपण आलेलो ज्यांनी स्टार्ट केलेली आणि असं फुल फिरून आपण इथे आलेलो आहे. आणि हा वरती डोंगर. हालत बेकार झाली कारण खूप इतकं बेकार ऊन आहे ना आज. वरती अक्षरशः करपायला होते. बट व्ह्यू मस्त आहे वरती. थोडं थकायला होईल आणि जरा नीट चालू ना कारण एकदमच सगळं स्लिपरी आहे इथे.
पूर्वी आणि इथून अटॅक व्हायचे. वरती आहे ना तोफ आहे ते बघा. समुद्रमार्गे जे इथून यायचे ना त्यांच्यावर अटॅक करायला म्हणून ही तोफ होती. तेव्हाचा किल्ला आहे. अजूनही म्हणजे आता पूर्ण तुटलेला आहे. त्यावेळेला चांगला असावा. हे बघा हा इथून एक यायला रस्ता होता. आणि हे बघा इथे आहे ही तोफ. फुल 360 फिरते ही तोफ. हे बघा ही एक आणि अजून एक आहे ना वरती आहे. आधी ही बघूया. अशी ही तोफ आहे. किती मोठी आहे बघा ना ही तोफ. हे बघा हो हे बघा ही अशी आहे. आणि बघा हा जो पोर्शन आहे ना हा बघा हा वाला हा फिरतो पूर्ण. हे बघा इथे तुम्ही आतमध्ये तर हे कॅनन भरू शकतात आणि तिथून ती फायर होते. ही पूर्ण 360 फिरते. आणि हो ये ना. आणि हे बघा पुढे यातून खाली चालले पण एक रस्ता आहे. सगळे ते गोळी बिळे ठेवायला तोही तुम्हाला दाखवतो. खालती जायला रस्ता आहे इथून. हा बघा हा वाला. हे बघा त्याचं इनर मेकॅनिझम बघा त्या तोफचा. हे बघा अशी फिरते ही पूर्ण तोफ. आणि ह्याच्या आतमध्ये सगळं हे ठेवायला पूर्वी गोळी बिळी जे काय ठेवायचे असतील ना ते इथं ठेवायचे आणि मग इथून त्याच्यामध्ये रिलोड करायचे. हा बघा हा तोफखाना आहे. आतमध्ये पूर्ण वरती गेलेले आहे. वरती बघा वटवागळे आतमध्ये. वरती तोफ आहे. ही पहिली होती. आणि आता इथे वरती दुसरी तोफ बघायला जात आहे. खूपच वरती आहे. काय बोलतोस? नाही खरंच खूप वरती तोफ आहे. आणि हे अजून टिकून ठेवलं पाहिजे. कारण हा म्हणजे खूपच हाल बघ ना कसे झाले पूर्ण त्याचे. पूर्णपणे हो नाही म्हणतो हा पण होता किल्ला पण होता. किल्ल्याचा पण आहे एवढाच भाग फक्त तो बाकी आहे. हो मी तुम्हाला दाखवतो की किल्ल्यावरून त्या लोकांना कसं दिसत असेल ते. या हे बघा थोडंसं इथे आहे ना हे आहे खड्डा आहे तर सांभाळून. हे बघा आणि इथे समोर पाणी करायचे समोरून हे बघायचं. पहा. तर तिथून पण थोडंसं आहे ना अजून वरती जायचं. बघा वरती अजूनही इथे अवशेष राहिलेले आहेत. इथून असं वरती पुढे जायचं आहे. तिकडे तोफ आहे. हे बघा हे त्याचे राहिलेले अवशेष त्या किल्ल्याचे. तर तिथूनही पुढे जायचं आणि ते समोर बघतायत तुम्ही तिथे तो दुसरा हे आहे तो. इथून तटबंदी असणार पडली. इथून पूर्वी अशी तटबंदी होती. आता तटबंदी. हे अवशेष आहे त्या किल्ल्याचे. एवढं जे काय ते आता एवढंच राहिलेलं आहे. बघा इथून आहे ना पायरी होती वरती चढायला. जायचं चल हे बघा या पायरीच्यातून चालतं पण एकदम सांभाळून जायला लागेल कारण खूपच छोटे आहेत. हे बघा मिलिंद पण येईल. मिलिंद पण बघूया. हा बघा मिलिंद पण येत आहे सोबत. म्हणजे हार्डली एका वेळेला एक माणूसच जाऊ शकतो एवढीच ही आहे. आणि इथून हे बघा आणि हा जायचा रस्ता. चारी बाजूला आपण नजर ठेवू शकतो. हे बघा एक वॉच टॉवर बोलतात ना तसं होतं. हे बघा चारी साईडनी बघायला तुम्हाला.
इथून आता काहीच नाही ते आता बघा पुढे काय बघायला भेटते का. तर इथून आता आपण उतरलो आणि आता असंच आपल्याला पुढे जायचं आहे. हे बघा घारापुरी गाव हे, आणि असंच आता दुसऱ्या तोफेच्या इथे आता आपण जातो आहोत. तो जेवढं होईल ना तेवढं तुम्ही पाणी घेऊन या, कारण वरती ना हालत खूप खराब होते चढताना. आणि हे बघा आली आपली पुढची तोफ, ही पण तशीच पुन्हा 360 फिरते. म्हणजे ती बोलू शकतात ना तुम्ही, ती ईस्टर्न साईडला हमला करायला आणि ही थोडी वेस्टर्न साईडला अशी आहे. ही पण सेम तशीच आहे जशी ती होती, आणि एक्झॅक्टली इथून अटॅक करायला. इमॅजिन करा ना, खालून कोण येत असेल तर इथेच ती बोट बीट त्यांची असेल ती उडवायला. अशीच ही बोट आहे आणि सेम खालती जायला रस्ता तिथे होतं तसंच. हे बघा मस्त आहे. आणि ऑलमोस्ट हे बघा इथे तो डॅम पण येतो बघ मिलिंद, तिथे तो डॅम दिसतोय बघ. हे बघा तो डॅम दिसतोय बघ तिथे, इथून परफेक्ट दिसतोय तो डॅम. हे विचार करा मगाशी तो दिसत नव्हता, आता पण किती वरती आलो आहोत. एक काम करा, And this is त्याला prawns बोलून 10 मिनिटं बिर्याणी. फ्रीजमध्ये बसतो. दुसरा पर्याय नाही आता. हे बघा हे व्हेजवाले लोक आणि आम्ही नॉन व्हेजवाले. तर घरी जाता जाता हे शॉपिंग करा, इथून खूप काय काय ते शॉपिंग करायला आहे. तुम्ही शॉपिंग करायला बरंच आणि इथून चल असंच आपण खाली जाऊ परत. सुंदर अशा मूर्त्या आहेत, दोन्ही बाजूला मूर्त्या पाहू शकाल. आणि इथे बघा ब्रांज, पितळ, हे बघ मगर. हे बघा सुंदर असं सूर्यरथ आहे बघ, हां 7 घोड्यांचं. 7 घोड्यांचा सूर्यरथ. नटराजची मूर्ती आहे, शंकर कर्ज पण आहे. आणि बघा इथे थोडंसं हे खरेदी करू शकता तुम्ही. पर्सेस चेस बोर्ड छोटा, क्या बात आहे. भरपूर काय काय ते शॉपिंगला. तिथून जे हवं आहे ते शॉपिंग करा आणि चला. मस्त आहे. मॅग्नेट बघा मस्त कलाकृती. इथं पण आहे ना भरपूर पितळेचे सामान आहेत, मस्त आहेत सगळे अँटिक. सगळ्या मूर्तींचं सगळ्या मूर्तीच आहेत सगळ्या आतमध्ये. ॲक्शन फिगर्स बघा, ड्रॅगन बॉलचे गोकू इथे आहेत शेवगायचे बघा. मस्त आहे. मी आहे ना थोडंसं लाईट ॲडजस्ट करतो, काही इथे आहे ना सगळे ताडपत्री लावले आहे त्याच्यामुळे बरोबर शूट नाही करायला भेटत. आणि हा बघा पिकाचू. चला हे मांजर पण चांगलं आहे, मस्त केलं आहे. मस्त दुकान, मस्त आहे तिथे काय काय गोष्टी. स्वामी समर्थ महाराज, पॅन्डा पॅन्डा. आणि अरे वाघ ना काही काही मस्त आहे. तर झालं मस्त एलिफंटा केव्स. मस्त झालं एलिफंटा केव्स बघायला भेटले. आणि ती गुफा आमचा आता मी टाकलाय जरा, पण खूप मस्त झालं सगळं. हे खूप मस्त झालं. सकाळी आलो आपण आणि आता तर इतकी गर्दी वाढली. किती वाजले आता बघा 2:30 वाजले आणि 2:30 वाजता आम्ही सगळं करून खाली आलो. आणि जाताना तर इतकी गर्दी भेटली ना आता की हालत बेकार झाली आहे. पण आणि गरमी खूप आहे. पाण्याची बॉटल कॅरी करा उन्हाळ्यामध्ये. हो. बस आता आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो म्हणून सांगतोय, पण पावसाळ्यात थोडी कमी गर्दी असते, हिवाळ्यात पण जास्त गर्दी असते.
एलिफंटा आम्ही तू पहिल्यांदा आला नाही खूप वेळ आलं खूप वेळा आला मी तर पहिल्यांदा आले पण अनुभव म्हणजे पहिलं तर अजून पण पुढच्या गुफांमध्ये पण जायला जायचे. आता काय काय गुफा बंद केली आहे. हां तर इकडे एक गोष्ट सांगतो मला एका फक्त माकडात बघून सावध राहावा. सामान विमान स्वतःचं असेल म्हणजे मोबाईल असेल टोपी असेल बघा पण सांगितलं ना मी तो पाठी झाला बघा पाठी झाला डोळा मारतो. तर हां तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो पुढच्याच अशा व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. ही ट्रेन आहे. समजा की अगर विराट लोकल तुम्हाला दादरवरून पकडायची असेल तर किती गर्दी. तर हे बघा नुसतं विराट लोकलची गर्दी. ही बघा विराट लोकल आली. जेवढी भरून गेली आहे तेवढीच भरून येणार आहे ही परत. वाटतं मग दोघं हे ट्रेनमधून येतं का काय आमच्याकडे दोघं का तिरंडी येत आहेत आणि ज्यांचे लग्न नाही झाले ती लोक चालत येत आहेत. चालत येतात ते तर ठीक आहे. एक 50 पार आहे हां आणि एक किती पार आहे माहिती नाही. आरपार आहे. एक 40 पार आहे. ठीक आहे तर बघूया ते दोघं कधी येतात. टोप्या बिप्या इथे टोपी घालून आम्ही टोपी विसरलो. हां नाही पण आमच्या अध्यक्षांनी एवढी टोपी घातली आज की आम्हाला गरज नाही पडली टोपींची. अध्यक्ष मला लालबागला घेणारच नाही हा ब्लॉग बघून. तुला काय वाटतं. अध्यक्ष ना अध्यक्ष आमचा. चला पुढे बघूया. ही बघा आली परत. बघा फूड विराट लोकलमध्ये असतात ना लोक उभी बाहेर तशी फुल विराट लोकल सीन. बघा कोण हे आमचे 2 थकलेले ट्रेनमधून आलेत. मला कट करा. नाही अजिबात नाही करणार. अजिबात नाही करणार. नो तू टोपी नाही घातली ती तुझी चूक. आलो एकदाच शेवटची बोट. आता जातोय घरी बघूया. आणि माझी मगाशी तिकीट होते ना तीच रिटर्न आहे. हा परत कुठली तिकीट काढायची गरज नाही. आला थँक्यू मिलिंद आजच्या या ट्रिपसाठी. आम्ही आपल्या आभारी आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र. बाय 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 बाय. तेच बोला ना स्पॉन्सर केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू. हा असेच बोलवत राहा. एक काम कर सगळं माफ करतो. हा चालेल धन. हे बघ बसव. हे चल बसायला गाडी. तर आता आपण पोचतोय ट्रेनमध्ये. सगळे आपले थकलेले आहेत बिचारे. मी टोपी घातली. मिलिंदनी टोपी नाही घातली म्हणून आपण मिलिंद हे करूया. हां सांग. घरी माझ्याकडे बेल आहे बनवली. ते बेल घ्यायची की बाहेरून शेवपुरी घ्यायची काय. आम्हाला चिकन हवं आहे. आम्ही व्हेज नाही खाणार. चिकन शॉर्मा येस. संडेचा कोण व्हेज खातं. आहे ना मग 2 शेवपुरी मागवा ना. चिकन शेवपुरी भेटते का. अरे तू हलू नकोस ना सारखा. आमच्या व्हिडिओची वाट लागते. इथे हलतो त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओची वाट लागते म्हणून आम्ही बोलतो. हां ओके. हां आता बोल. काय बोलतोय. काय दिसतंय. जाऊ दे ते दिसतंय. ट्रेनमध्ये बसतोय. 9 ते 5 आमची ड्युटी झाली. आता आम्ही निघतो घरी. ड्युटी संपली. 9 ते 5ची ड्युटी संपली आहे. चला धन्यवाद. मी परत एकदा चल. धन्यवाद मिलिंदजी या शेवपुरीसाठी. धन्यवाद मिलिंद. पण आम्ही मिलिंदजीला आता आपण दाखवू नाही शकत अनफॉर्च्युनेटली. शेव पार्टीची आम्हाला आणि स्प्राईट आणि
माझ्यासाठी पण थँक्यू मिलिंदजी. स्प्राईट थँक्यू मिलिंदजी. थँक्यू मिलिंदजी. आमरस पण यायचं आहे. थँक्यू मिलिंदजी. तुम्ही आम्ही एवढं आम्हाला खायला दिलात तुम्ही, म्हणून आम्ही आपले आभारी आहोत.